आज मला आनंद होतोय ज्यावेळेला उत्तर प्रदेशचा ज्यावेळेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला ज्यावेळेला कळलं की उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय, अरे हेच तर पाहिजे. भारतीय जनता पक्षाला मदत होणं गरजेचं आहे. आज उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना होणार आहेत आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान राऊतांना राज ठाकरेंबद्दल विचारण्यात आलं तेव्हा लोकशाही आणि देश वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं राऊत यांनी आवाहन केलं. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असंही राऊत म्हणाले. राज ठाकरे लोकसभेची तयारी करतात. आज 22 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतात. एक बैठक होती मुंबईत. बरोबर आहे, भारतीय जनता पक्षाला मदत होणं गरजेचं आहे. मग MIM असेल, मी त्यांच्याविषयी म्हणत नाही, MIM असेल किंवा अन्य काही पक्ष असतील, काही आघाड्या असतील, त्यांचा हा वर्षांवर्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षातला हुकुमशाही विरुद्ध बोलायचं, शिव्या घालायच्या सरकारला केंद्रातल्या, आणि ही वेळ आली काही करण्याची, लढण्याची की वेगळी भूमिका घ्यायची, असं या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये अनेक संघटना आणि पक्ष अशा प्रकारच्या भूमिका घेतात. खरं म्हणजे ही वेळ अशी आहे देश वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची. अशा वेळेला सगळे मतभेद विसरून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि लोकशाहीचं रक्षण करावं अशी भूमिका घ्यायला पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. भारतीय जनता पक्ष आज जो उभा आहे, जे का सरकार आहेत त्यांची फोडाझोडावर राज्य करा या पद्धतीची आहे, आणि निदान महाराष्ट्रातल्या नेत्यांनी तरी शहाणपणानं वागावं अशी आमची भूमिका आहे. म्हणजे मनसे जर इंडिया आघाडीमध्ये आली किंवा तशी त्यांनी तयारी दाखवली तर तुमचं तयारी असेल किंवा स्वागत केलं? नाही, मुळात असं आहे की हुकुमशाही विरुद्ध लढण्याची मानसिक तयारी किती आहे तुमची, आपली तयारी आहे का कोणाची, हे याच्यावरती अगदी भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ना. सातत्यानं भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत, सातत्यानं भूमिका बदलणारे. आधी भूमिका स्पष्ट करावी की या देशात लोकशाही टिकली पाहिजे, महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काही विक्री आणि दलाली सुरू आहे त्या विरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत. याच्याविषयी जर ठाम भूमिका कोणी व्यक्त केली तर आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहू शकतो. 2014च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाला पाठिंबा दिला होता. तर 2019 साली राज ठाकरेंनी याच मोदींच्या विरोधात प्रचार केला होता. आता राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. आगामी काळात राज ठाकरे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू